नमस्कार भैरसिकांनो, एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. अतिशय दर्जेदार कथा जी लिहिली आहे शुभम घोंगडे सर यांनी. सर मालेगाव येथील आहेत आणि एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत आणि आमचे चांगले मित्रसुद्धा आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित वेळका. सोनज, मालेगाव तालुक्यातील जेमतेम 2000 लोकवस्तीचे गाव. 3ही बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेले, घरे कौलारू आणि विखुरलेली. बहुतेक लोक मळ्यातच राहत असत. शेती हाच प्रमुख व्यवसाय. तसा त्याचा पसारा लई मोठा नव्हता. उकिरडे हुसकत असलेल्या कोंबड्या, भिंतीलगत खड्डा काढून त्यात शेपट्या चावत बसलेली कुत्रे, हुगडी नागळी काळीशार पोरं, सकाळी लवकर आपापल्या कामाला लागणाऱ्या धट्ट्याकट्ट्या बाया आणि माणसं, संध्याकाळी गावातल्या चौकात नाऱ्याच्या टपरीवर चहाची तलब भागवणारे म्हातारे कोतारे आणि त्यांच्या गप्पा. तशी सर्व माणसे साधी भोळीच. वेगवेगळ्या योजनांमधून पाटलांनी तसा चिक्कार पैसा खाल्ला होता, पण तशी त्यांनी गावाची परिस्थिती बदलवली नव्हती. पाटील तसे शहरात शिकलेले, ग्रॅज्युएट झालेले. वडिलांच्या निधनानंतर ते गावातच राहू लागले. गावात त्यांचा वडिलोपार्जित भव्य वाडा होता. पिळदार मिशा, सफेद पंचा, डोक्यावर गांधी टोपी आणि धोतर असा त्यांचा साधा सरळ पोशाख. 2 वर्षांपूर्वीच 50वा वाढदिवस जोमात साजरा झाला होता. सगळे गाव करघोटा तुटेपर्यंत जेवले होते. 50शीतही व्यायामामुळे बळकट शरीर होते पाटलांचे. भोळं भाबडं गाव तसं, पण त्यातही काही मॅट्रिकपर्यंत शिकलेली 50 मंडळी होती. शहरापर्यंत तेवढा संबंधही नव्हता. पण मागच्या 2-2.5 सालापासून गावाला जणू ग्रहणच लागले होते. गाव आता रात्र होताच आपापल्या घरात चिडीचूप होऊ लागले. रात्रीचं गावात चिटपाखरूही फिरत नव्हतं. त्याला कारणही तसेच होते. संध्याकाळ म्हणजे पराजितांचा काळ. जीवनसंग्रामात लढून पराजित झालेले आपले विद्रूप शरीर घेऊन रक्ताची भूक भागवण्यासाठी अंधारातून वाकलेल्या खांद्याने शिकार शोधत फिरणारे अतृप्त जीव, अगदी वटवाघळासारखे. म्हणजे कसे झाले, 3 वर्षांपूर्वी एक जोडपे गावात आसरा शोधत आले आणि तिथेच राहू लागले. तसा त्यांचा कोणाशी फारसा संबंध नव्हता. बोलणं नाही, चालणं नाही. तो उंच पुरा, धडधाकट, सावळा होता. चेहऱ्यावर दाट वाढलेले दाढीचे केस, डोक्याचे केस खांद्यापर्यंत, मळकट धोतर, गळ्यात कसली तरी लाल काळ्या मण्यांची माळ, हातावर आणि पोटरीजवळ नुकतीच भरत आलेली जखम. बाई तर कधी घराबाहेर निघतच नव्हती. रंगाने मात्र उजळ होती, नीटस बांध्याची आणि रसरस्ती नव्हती होती. आत्ताच लग्न झालं असावं, मूलबाळही नव्हतं. गावातली तरुण पोरं तिला बघायला टपून असत. कुणास ठाऊक, पण त्यांनी गावाच्या जरा लांबच खोपटे बांधले. तसा गावाला संशय आला होता, परंतु तसे काही मोठे कारणही नव्हते. नवरा गावात दारोदार फिरून शब्बई शब्बई शब्बईचे बाहुले, तारीकडे पाऊले खुटखुट करता, पेटीकुलूप काढता, मका पैसे घालता असे बोलून पैसे किंवा खायला मागत असे. कोणी देत तर कोणी हुसकावून लावी. कधी तर शिव्याही पडत, फुकटचा द्या यांना, काही कामधंदा नको करायला. त्याचा चेहरा हसरा होता. तो स्मित करी आणि पुढे जाई. असाच एक दिवस सकाळी सकाळी काहीतरी मिळेल या अपेक्षेने तो पाटलांच्या वाड्यावर आला. पाटील बाहेरच खुर्चीवर बसून पेपर वाचत होते. कोण तू आणि कुठला? गावात नवीन दिसतोय, पाटलांनी पेपर खाली ठेवत विचारले. मी पुंजा मालक. आमचं कुठलं बी गाव नाही. आम्ही कधी या गावात तर कधी त्या गावात भटकत राहतो. तो शांतपणे उत्तरला. दट्टाकट्टा दिसतोस, औत धरता येतं का? येतं मालक, शेतीची समधी कामं करतो बघा. उद्यापासून तू कामाला ये. जी मालक. पाटलांनी त्याला काही पैसे दिले. तो रोजंदारीवर पाटलांच्या शेतात कामाला जाऊ लागला. बोलणे फक्त तेवढ्यापुरतंच. नाव पुंजा आणि बायको शेवंता म्हणून सांगितलेलं. विचारून पाहिलं, कोण रे तू, कुठून आला? तो गप्प राहिला. आता तो जणू पाटलांचा लाडका झाला. सगळी कामं गुमान करीत असे तो. 6 मास उलटत आले. आषाढातले ढग भरून यायला लागले. कुठे तळ आता एवढी पण जमीन मोकळी नव्हती. 7-8 दिवसांपासून पावसाची रिपरिप चालू होती. शेतीची कामं तशी जरा जरा चालू झालेली, पण पुंजा बऱ्याच दिवसापासून कामाला येत नव्हता. पाटलांनाही प्रश्न पडला, म्हणून त्यांनी पुंजाच्या घरी गडी पाठवला.
माई तब्येत ठीक नाही सांग पाटलांना, पुढल्या हप्त्यात हाजीर होतो. निरोप घेऊन आला होता. गावात 1-2 बायांची चर्चा झाली. त्या बाईचं म्हणे पोट पुढे आलंय, आपल्याला काय करायचं, कोण आणि काय ती. 2 दिवसांनी महाद्या ढोरागत ओरडत पाटलांच्या वाड्यावर धापा टाकत आला. कड्याने विचारलं, काय झालं रे? पाटील कुठे आहेत? आहेत की आत, पण तुला झालं तरी काय? तोपर्यंत पाटील बाहेर आले. काय र, असं काय करतो या भूत पाहिल्यावानी? हो पाटील, तो पुंजा झाडाला लटकलाय. काय म्हणतो? कुठं? वेशीच्या बाहेर जंगलात, कवठाच्या झाडाला. चला चला. पाटलांनी पायात चपला सरकवल्या आणि 1-2 गडी घेऊन पावसात छत्री घेऊन निघाले. महाद्या वाट दाखवत होता. आतापर्यंत सगळ्या गावात खबर गेली होती. पाऊसही कमी झाला होता. सगळं गाव बाहेर निघाले होते. बघायला संपूर्ण गाव झाडासमोर उभे होते. ते झाडही भयानक दिसत होते. आजूबाजूला गुडघ्या एवढे गवत आणि उंच फांदीवर पुंजाने घेतलेली फाशी जवळपास 8-10 फुटांवर, एवढ्या उंच की सहजासहजी माणसाला पोहोचणे अशक्यच. त्याचे डोळे विस्फारले होते, जणू मरण्याच्या आधी काहीतरी भयानक पाहिले असावे. जीभ बाहेर लटकत होती. मान एका बाजूला कलली होती. तोंडातून फेस बाहेर पडत असावा. तो आता सुकला होता, पण त्याचे डाग स्पष्ट दिसत होते. हात मोकळे होते. त्यांच्यावर चिखल लागलेला होता. मरण्यापूर्वी खूप धडपड झाली असणार याचे स्पष्ट चिन्ह होते. आणि कपडे चिखलाचे भरलेले. ते शव आपल्या भोवतीच गोल गोल फिरत होते. आजूबाजूला विखुरलेले गवत पाहिल्यावर काहीतरी धडपड झाल्याची दिसून येत होती. चर्चा चालू झाली. काल अमुषा होती म्हणे. कोणी म्हणे त्याचा खून झालाय, आत्महत्या नाही. कोणी म्हणे जंगलात काहीतरी आहे. चर्चांना ऊत आला होता. आतापर्यंत सगळ्यांना कळून चुकलं होतं की ही आत्महत्या नव्हती. एवढ्यावर कोण कशाला जाईल लटकायला, ते बी ह्या जागेवर? पाटील शांत होते. त्यांनी पोलीस पाटलांना बोलावून घेतले आणि सांगितले की मला गावात पोलीस नकोय. पोलीस पाटलांनीही मी सगळं सांभाळून घेईल असा खुनेनेच इशारा केला. मृतदेह खाली काढण्यात आला. शरीर अतिशय थंड पडलेले होते. त्याच्या मानेजवळ तीक्ष्ण नखांनी ओरबाडले होते. त्यातून येणारे रक्त आतापर्यंत सुकले होते. आतापर्यंत त्याची बायकोही तिथे पोहोचली होती. ती काहीही बोलली नाही किंवा रडली नाही. फक्त शून्यात त्या पुंजाच्या मृतदेहाकडे पाहत राहिली. बाकीच्या बाया तिच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. बस सटवी, नवरा मेला तरी रडत नाही, अवदसा, अनेक शिव्या दिल्या गेल्या. तोपर्यंत पाटलांनी गड्यांना सांगून तो देह स्मशानात नेण्यास सांगितले. ती एवढंच बोलली, आमच्यात जाळत नाहीत, गावाबाहेरच बुजत्यात. अजून चर्चा सुरू झाली. मुसलमान असाल, बुजत्यात म्हणजे? नाही ग, कुकू लावती बघ. पण अशी कामून बोलती? पाटलांनी पण जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला. बाई एकटी आहे, घाबरली असेल. ती म्हणते तसं करूया, असेल त्यांची पद्धत. म्हणून पाटलांनी त्याला पुरण्याचा निर्णय घेतला. त्याचे शव त्याच जंगलात वेशीपासून जरा दूर पुरण्यात आले. त्याच्या शरीरावर खूप वळ उठलेले होते. कुणास ठाऊक किती पीडा सहन केल्या असतील मरताना. पाटलांनी त्या बाईला काही पैसे आणि धान्य दिले, जेणेकरून ती काही दिवस पोट भरू शकेल. तिला बाळंतीण झाल्यावर वाड्यावर कामाला यायला सांगितले, जेणेकरून तिला आधार राहील. तिने फक्त मान हलवून होकार दिला. घटनेला 8 दिवस होत आले असतील. गावाच्या वेशीजवळ राहणारा राघू पाटलांच्या वाडीवर आला. पाटील, मागच्या 2 दिवसांपासून जंगलात रात्रीचं लई बेकार आवाज येतो या. कसला आवाज र? वेगळंच जनावर वाटतंय, रघु म्हणाला. गावापर्यंत आवाज येऊ लागले होते, पण कोणी श्वापत असावे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ऊन सावलीचा श्रावण सुरू झाला होता. सगळीकडे हिरवळ पसरली होती. गावातील पोरेसोरे जंगलात झाडांवर सुरप्या रंब्या लपंडाव खेळायला जात असत, पण त्यांच्यातही कवठाच्या झाडाची भीती असल्यामुळे त्याच्यापासून ती जरा दूरच खेळत असत. असाच एक दिवस संध्याकाळी खेड रंगला होता. गणपत कुंभाराचा सुनील लपंडाव खेळता खेळता कवठाच्या झाडामागे लपला. इथं कुणी बी येणार नाही, मॅच जिंकणार. एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता. संध्याकाळ आणि रात्र यांच्यामधली ती वेळ होती, कातर वेळ. झाड विशाल आणि भयानक दिसत होते. हवेत गारवा होता, परंतु त्याच्या आजूबाजूला उष्णता होती आणि बुंध्याशी एक वेगळीच आकर्षित करणारी, कुणालाही मोहून टाकणारी हवा होती. सुनील जरा वेळ बुंध्याशी लपला. राज्य देणाऱ्या पोऱ्याने सगळ्यांना शोधलं. सुनील काही सापडत नव्हता. पोरांनी तो घराकडे परत गेला असावा असे समजून खेळ आटोपता घेतला. लय वित्र आहे रे त्यो, अंधार पडला आणि गेला पळून. पोरे हसत होती.
सुनील त्याच हवेच्या मोहाला बळी पडला. त्याला तिथेच झोप येऊ लागली. पापण्या जड पडू लागल्या. आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली होती. वेळ झाला होता. एव्हाना बराच अंधार पडला होता. पावसाची रिपरिप चालू झाली. एक टपोरा थेंब त्याच्या गालावर पडला आणि त्याला जाग आली. आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते. त्याला जागेवरून उठवेना. त्याने जोरात मित्रांना आवाज दिला. काहीही प्रत्युत्तर आले नाही. फक्त त्याचाच आवाज त्या स्मशान शांततेत कंपला. गणपतची बायको बाईजाबाई गणपतला म्हणाली, "ओ 9 वाजल्यात, पोरगं अजून आलं नाही. लई येळ झाला. बाकीचे पोरं इथंच दिसतात. कुठं गेला?" "खेळाया चालूया म्हणालो होतं." "थांब, मी आलो बघून. लई डोक्यावर बसवलंय काटतं. काम तर ना ग, दिवसभर हिंडतंय. थांब, त्याचं कंबरडं नाही मोडलं तर काय." असं म्हणून गणपत सुनीलच्या मित्रांकडे शोधायला निघाला. सुनील कोणाकडेच नव्हता. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. गणपतचं पोरगं हरवलं म्हणून बाईजाबाईने रडून रडून घर डोक्यावर घेतलं. इकडे सुनीलला त्या हवेने जणू आपल्या मोहक आकर्षणाने बांधून ठेवले होते. आपण अजूनही जंगलातच आहोत याची त्याला जाणीव होऊ लागली. पाऊस वाढू लागला होता. तो त्या सावलीतून बाहेर पडू शकत नव्हता. त्याला भोवळ येऊ लागली. पावसाचा थेंब तोंडावर पडताच तो पुन्हा शुद्धीवर येऊ लागला. एक विलक्षण आकर्षण होते त्या झाडाच्या आजूबाजूला. त्याला घरची आठवण होऊ लागली. त्याने कसाबसा तिथून निघण्याचा प्रयत्न केला आणि भरधाव वेगाने गावाकडे धावू लागला. एक घटकाभर पळाला असेल. त्याला कसला तरी फिसकारण्याचा आवाज आला. जणू कुत्री मेलेल्या बैलाच्या मांसाचे लचके ओढताय. मोठे श्वास, दम लागल्यासारखे. एक मंद प्रकाश, बहुता कंदील असावा. गुरगुरण्याचा आवाज. एक काळी सावली काहीतरी उकरत होती. गुडघ्यावर बसून सडलेल्या मांसाच्या तुकड्यासारखा कुबट दर्प आजूबाजूला पसरला होता. सुनीलचे डोके दुखू लागले. त्याला मस्तकात तीव्र वेदना जाणवू लागल्या. वेगवेगळे आवाज येऊ लागले. डोके बधीर होऊ लागले. चिखलात त्याच्या पावलांचा आवाज झाल्यामुळे त्या कुबड्या सावलीने मागे वळून पाहिले. असा आवाज केला आणि आपला लांबसडक हाडकुळा हात पुढे करून त्याच्याकडे बोट दाखवलं. इंचभर मोठी आणि तीक्ष्ण नखं, एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा आपला भला मोठा जबडा वासला. त्यात बोटा एवढे मोठे आणि तीक्ष्ण दात, राखाडी रंगाचे मोकळे सोडलेले केस आणि लालसर डोळे त्या मंद प्रकाशातही स्पष्ट दिसत होते. रिमझिम पाऊस सुरू होता. ते पाहून सुनीलने जीवाच्या आकांताने पळायला सुरुवात केली. त्याचे सर्वांग भिजले होते. जसे जसे गाव जवळ येऊ लागले तसा तसा त्याच्या जीवात जीव येऊ लागला. गावाच्या वेशीजवळ येऊन तो बेशुद्ध पडला. इकडे गावातील तरुण मंडळी त्याला शोधत वेशीपर्यंत पोहोचली. तातडीने त्याला गावातल्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्याने तपासून काही औषधे दिली. काहीतरी भयानक पाहिल्याने स्ट्रोक बसलाय असे सांगितले. तो तापाने फणफणला होता. चेहरा पांढरा फट्ट पडला होता. डोळे विस्फारलेले होते. त्याला घरी आणण्यात आले. मध्येच कोणीतरी, "ए सुनील, अरे सुनील, काय झालं रे?" हाका मारत होते. बाईजाबाईचे डोळे रडून रडून सुजले होते. गावकरी गणपतला आधार देण्याचा प्रयत्न करीत होते. 2-2.5 तासांनी सुनीलला शुद्ध आले. तो काहीतरी सांगू पाहत होता पण त्याच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. त्याचे लक्ष फक्त दरवाज्यावर होते. एकटक तो बाहेर पाहत होता. डोळ्यात कसलेही भाव नव्हते. तो काहीतरी पुटपुटत होता. कोणालाही काहीही समजत नव्हते. हळूहळू गर्दी पांगली. तो बाईजाबाईला काहीतरी सांगत होता, बरळत होता. "ते पुण्यांदा येईल, मला घेऊन जाईल. तू मला नाही ना जाऊ देणार? ते मला बोलावते, बोट दाखवतं मायाकडे." त्याचा आवाज क्षीण होत होता. "नाही र माझा राजा, तुला कुठं बी नाही जाऊ देणार. म्या आहे की इथंच." फक्त ती शून्यातली नजर, विस्फारलेले डोळे, पांढरा फट्ट पडलेला चेहरा. त्याला बाईजाबाईने घट्ट कवटाळले. गणपत डोक्याला हात लावून पायरीवर बसला होता. भाग्याला कोसत होता. बाईजाबाई सुनील जवळच बसलेली होती. पोटात अन्नाचा कण नव्हता. दिवसभर मडक्यांसाठी माती तुडवून ती थकली होती. त्याचे गरम श्वास तिच्या हाताला स्पर्श करत होते. अतिशय क्षीण. थकल्यामुळे तिचा क्षणभर डोळा लागला.
एव्हाना गणपत दुःख पचवायला दारूचे घोट घेता घेता केव्हाच अंगणातच झोपी गेला होता. बाहेर दाट ढग दाटले होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यातही मुसळधार पाऊस सुरू झाला. विजेच्या कडकडाटाने तिची झोप चाळवली गेली. त्या गरम श्वासांचा स्पर्श तिला जाणवत नव्हता. तिच्या पोटात गोळा आला. तिने सुनीलला जोरजोरात हलवले आणि त्याची मान एका बाजूला कोलमडली. तो सोडून गेला होता. केव्हा तरी तिने एकच हंबारडा फोडला. सोसाट्याच्या वाऱ्यासह तोही विरला. सुनीलच्या मानेवर तीक्ष्ण नखांनी ओरबडले होते. त्यातून थोडे थोडे रक्त निघून त्याचे थेंब मानेवरच साचले होते. डोळ्यातील बुब्बळं रक्ताळलेली होती. बाईजाबाईचा आवाज ऐकून शेजारची बाया माणसं जमा झाली. ती त्याला मांडीवर घेऊन हलवत होती. ए सुन्या, उठ खीर, तुझा बा तुला नाही मारणार. बघ, म्या खीर बनवू का तुझ्यासाठी? सुन्या, हे सुन्या, उठणार, अरे उठ ना. धाय मोकलून रडत होती. नशिबावर बोटे मोडीत होती. त्याचे शव अतिशय भयानक दिसत होते. करणी असेल, कोण करल, पण नजर लागली असेल. एवढ्याशा पोरानं कोणाचं काय बिघडवलं असेल. चर्चांना ऊत आला होता. सकाळपर्यंत पावसाची रिपरिप थांबली होती. पहाटे पहाटे सुनीलचा अंतिम संस्कार करण्यात आला. लोकांनी त्याचे उघडे डोळे हळूच हात फिरवून बंद करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालेच नाही. ते तसेच सताड उघडे राहिले. पुरताना त्याचे रक्ताळलेले डोळे जणू गावाला खाऊ पाहत होते. सगळ्या गावात चर्चा होत होती. लई वाईट झालं. डॉक्टर म्हणे कशाचा तरी धक्का बसलाय. पोरं गेलती खेळाया जंगलाकडं. काय पाहिलं असेल बुवा? राघूबी सांगत होता, जंगलाकडं आवाज येतात म्हणे रातच्याला. गणपत दारातच गुडघ्यात मुंडकी गुंतवून बसला होता. बायजाबाईची अन्नावरून वासना उडाली होती. सुनीलचा केबिलवाना चेहरा सारखा समोर येत होता. त्याचे ते शब्द, त्याचा तो अवतार. नमस्कार भैरसिकांनो, आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, चॅनलला कुठल्याही प्रकारे सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या.